एकदा मन लावून ऐका हे विचार, तुमचे सगळे टेन्शन दूर होतील किंवा ते क्षुल्लक वाटायला लागतील. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या. आपलं घर चालवायला कुणीही येत नाही. भरवसा ठेवायला शिका की योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला ती प्रत्येक गोष्ट मिळणार आहे जी आपल्याला हवी आहे. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. DP आणि स्टेटस तर सगळेच चांगले ठेवतात. माणूस दोन्ही गोष्टींमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो दूर पळू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात. माणसं समजायला ती वाचता यायला हवी. कुणाच्याही चेहरा बघून कधीही कोणाला जज करू नका. तुमचा संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. जीवनात संघर्षाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आपल्या व्यवसायात यशस्वी व्हायचं तर कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथं तुम्ही कामाची लाज बाळगली तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते चेष्टा करण्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्यांच्या चेष्टेला उत्तर द्यायचं. जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जी व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला कधीही आपले दुःख सांगत बसू नका. तुमची डिग्री हा कागदाचा एक निव्वळ तुकडा आहे. तुम्ही कसे वागतात यावर तुमचे शिक्षण दिसून येते. पैसा नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो. अगदी शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय ही अतिशय घातक आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. आपल्याला जे काही करायचं आहे त्याची सुरुवात, त्याचं नियोजन हे आपण खूप अगोदरपासून करायला हवं. आपण का पडतो तर पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी. आपण का अयशस्वी होतो तर त्यातून धडा घेऊन यशस्वी होण्यासाठी. आपल्यातले दोष, आपल्या अडचणी याची उत्तरेही आपल्याकडेच असतात. फक्त ती शोधण्याची तसदी घ्यावी लागते. कधीकधी उत्तर न देणं हेच एक उत्तर असतं आणि ते जास्त प्रभावी असतं. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर जर तुम्ही बसून राहिलात तर वर्तमानासोबत तुमचं भविष्यही अवघड होऊन बसेल. तुमच्या निर्णयामध्ये तुमची भीती नाही तर तुमचा आत्मविश्वास दिसायला हवा. एका रात्रीत मिळणारे यश हे समोरच्याला एका रात्रीत मिळाल्यासारखं वाटतं, पण त्यामागचा संघर्ष हा खूप मोठा असतो. तुम्ही कोण आहात हे तुमच्या क्षमतेने, तुमच्या कर्तृत्वाने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपले संपूर्ण शरीर त्यासाठी साथ देत असतं. आपल्याला आत्मविश्वास देणारं कोणी असेल तर ते आपण स्वतः आहोत. आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर स्मशानभूमीतून मारा. मोठमोठे लोक राग झालेले दिसतील. समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबांमध्ये हिंमत नसते, मध्यमवर्गीयांना वेळ नसतो आणि श्रीमंतांना गरज नसते. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या वाटेवर नेते. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, अगरबत्ती नाही. ज्यांचं कर्तृत्व दरवळते त्याला कुणीही विझवू शकत नाही. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, सुख आणि समाधान नाही. सुख आणि समाधानासाठी आपल्या माणसांचे प्रेम आणि साथ ही आवश्यक आहे. ज्यांचे विचार चांगले असतात ती माणसे कधीही एकटी नसतात. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणं सोडून द्या आणि इतरांचा द्वेष करणंही सोडा. तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा असतो असं नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. घेण्यासारखी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे ज्ञान. देण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे दान. बोलण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ते सत्य. करण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ती दया. सोडण्यासाठी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे अहंकार. भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तींचेच असते, कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही असते त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार ती व्यक्ती कधीही करत नाही. आपलं मन जसं सांगतं तसंच आपलं शरीर वागतं. म्हणून आपल्या मनाला, आपल्या विचारांना नेहमी स्थिर आणि शांत असू द्या. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकीचं नातं निर्माण होतं.
नाहीतर ती फक्त ओळख राहते. कोणतेही यश आणि अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयावरच अवलंबून असते. आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो त्याचप्रमाणे आपल्या सवयी होत जातात. म्हणून आपली संगत नेहमीच चांगली ठेवा. वाट बघणं सोडून द्या. विचार करा, ज्या कामाला आपल्याला 10 वर्ष लागतात ते काम तुम्ही 6 महिन्यात कसं करू शकाल. एकतर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा नाही होणार. पण ती गोष्ट करायला 10 वर्ष लागतात असं समजणाऱ्या माणसांपेक्षा तुम्ही कितीतरी पटीने पुढे असाल. यशस्वी होण्यासाठी हे गुण तुमच्यात असायला हवेत. आत्मविश्वास, ऐकून घेण्याची क्षमता, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, सातत्य, नेटवर्किंग, वेळेचं नियोजन, संवाद कौशल्य. अशा लोकांसमोर नेहमी आनंदी राहा ज्यांना तुम्ही आवडत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना शांततेत जगू देणार नाही. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा पुन्हा त्या जुन्या चुका परत करण्याची चूक तुम्ही करू नका. जेव्हा कधी तुम्ही मनाने खचलेले असतात तेव्हा एकट्यात राहून रडून घ्या, कारण हे जग तमाशा बघण्यात तरबेज आहे. छोटं मन असल्यावर कोणी मोठं होऊ शकत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणीही उभा राहू शकत नाही. जे लोक ठेच लागून आयुष्यात अडचणींचा सामना करून वर आलेले असतात अशा लोकांना खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते खूप कठीण असतं. जेथे तुमची नाराज होण्याची कदर नसेल तेथे नाराज होणं सोडून द्या. माफ तेच लोक करू शकतात जे आतून मजबूत असतात. मनाने कमजोर असणारे तर बदला घेण्याच्या आगीत जळत राहतात. समोरच्याला मदत करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, तर मदत करण्यासाठीचा चांगला हेतू असण्याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि रोज नवनवीन विचार ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.